असं म्हटलं जातं की संडे हो या मंडे रोज खाई अंडे। सकाळचा झटपट बनणारा पौष्टिक आणि पोटभर नाश्ता म्हणजे अंड। त्यामुळेच ऑमलेट, बॉईल एग्स किंवा अंड्याचे इतर पदार्थ जगभरातील अनेकांच्या ब्रेकफास्टचा कायमचा घटक बनले। अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रोटीन्स आणि विटामिन्स असतात। सहज उपलब्ध असल्याने याला सुपरफूडही म्हटलं जातं। रोजच्या आहारात एक अंड असायलाच हवं असं आहार तज्ज्ञ सांगतात। पण अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये असंही अनेकदा सांगितले जाते, तर काही जण पांढरा भाग खाणं टाळतात। नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी राजेंद्र भोसले। मित्रांनो, खरंच अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये किंवा असा पिवळा भाग खाल्ल्याने काय दुष्परिणाम होतात हे जाणून घेण्यासाठी आम्ही हृदयरोग तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांकडून काही माहिती घेतली। आहार तज्ज्ञ आपल्याला सांगतात की अंड शरीराला गरजेचे प्रथिन, जीवनसत्व आणि क्षार पुरवतात। यात प्रोटीन्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन B2 आणि विटॅमिन B12 शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात। शिवाय अंड्यात मोठ्या प्रमाणात आयर्न आणि बायोटीन असतं। बायोटीन मेंदूच्या वाढीसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिनसाठी फार उपयुक्त आहे। असाही प्रश्न अनेकदा विचारला जातो की रोजच्या आहारात किती अंडी खावीत? तर आहार तज्ज्ञ सांगतात की सामान्य व्यक्तीसाठी रोज एक अंड खाणं चांगलं असतं। एका अंड्यात 78 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रोटीन्स असतं। त्यामुळे आहार तज्ज्ञ म्हणतात की अंड्यातून दररोज 28 ते 30 ग्रॅम प्रोटीन्स मिळू शकतं। अंड्यातील पिवळा भाग, ज्याला आपण बलक म्हणतो, हा बलक खावा किंवा नाही यावर गेल्या अनेक दशकांपासून चर्चा सुरू आहे। अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं। शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हा हृदयविकाराशी येतो। त्यामुळे आवडीने अंड्यावर ताव मारणारे लोक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात। पण आहार तज्ज्ञांच्या मते अंड्यातील पांढरा भागापेक्षा पिवळा भाग अधिक पौष्टिक आहे। पिवळा भागच म्हणजे बल्कच ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही। आहार तज्ज्ञ म्हणतात की अंड्याच्या पांढऱ्या भागासोबत पिवळा भागही लोकांनी खाल्लाच पाहिजे। अंड खाल्ल्यामुळे काय फायदा होतो यावर एक संशोधन 2018 साली चीनमध्ये करण्यात आलं। यात 50,000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता। या संशोधनातून समोर आलं होतं की रोज एक अंड खाल्लं तर हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते। या संशोधनानुसार एका अंड्यात सुमारे 186 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असते। ते अंड्याच्या पिवळ्या बल्कात आढळते। यानंतर यावर बरीच संशोधनं झाली आणि असा एक निष्कर्ष पुढे आला की जरी अंड्यात उच्च कोलेस्ट्रॉल असले तरी सांगितले जाते की ते तितके अपायकारक नाही। खरं तर दररोज 3 अंडी निरोगी लोकांसाठी पूर्णपणे सुरक्षित आहे। म्हणजे जर पिवळ्या भागासह 3 अंडी खाल्ली तरी आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही नुकसान होणार नाही। मित्रांनो, हे जे कोलेस्ट्रॉल आहे हे 2 प्रकारामध्ये विभागले गेलेले आहे। एक म्हणजे HDL, हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन, आणि दुसरं आहे LDL, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन। अंड्यातील पिवळा बलक खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल मध्ये वाढ होते। हे जरी खरे असले तरी त्याने HDL, चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढते। 70% लोकांमध्ये एकूण किंवा LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही। 30% लोकांमध्ये LDL च्या सौम्य उपप्रकारामध्ये सौम्य वाढ होऊ शकते। अंडी प्रथिनाचा एक उत्तम स्रोत आहेत आणि त्यांना योग्य पोषणाचे पॉवर हाऊस सुद्धा म्हटले जाते। जर आपण वजन कमी करण्याचा किंवा स्नायू मजबूत करण्याचा प्रयत्न करत असाल तर सर्व आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध अंडी हा आपला सर्वोत्तम पर्याय आहे। पुरुषांत तयार होणारे लैंगिक वैशिष्ट्यांची वाढ करणारे संप्रेरक म्हणजे टेस्टोस्टेरॉन, हे टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी पुरुषांच्या लैंगिक विकास आणि कार्यासाठी महत्त्वाची असते। पौगंड अवस्थेदरम्यान म्हणजेच किशोर अवस्थेदरम्यान टेस्टोस्टेरॉन मुलांना शरीर आणि चेहऱ्यांवरील केस, खोल आवाज आणि स्नायूंची ताकद यासारखी पुरुषी वैशिष्ट्ये विकसित करण्यास मदत करते। आणि हे टेस्टोस्टेरॉन तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्ट्रॉलची आवश्यकता असते, जे ऊर्जेची पातळी वाढवण्यास आणि स्नायू मजबूत करण्यास मदत करते। संपूर्ण अंडी विविध पोषक घटकांनी भरलेली असतात। पांढरा भाग प्रथिनाचा समृद्ध स्रोत असतो आणि उर्वरित पोषक घटक बल्कामध्ये असतात। अंड्यातील पिवळा भाग लोह, जीवनसत्व B2, B12 आणि D ने समृद्ध असतात।
जे अंड्याच्या पांढऱ्या भागात नसते। जर तुम्ही फक्त अंड्याचा पांढरा भाग खाल्ला तर तुम्ही इतर पोषक घटकापासून वंचित राहाल। उकडलेल्या अंड्याचे बरेच फायदे आहेत। ज्या लोकांना आपल्या दुबळ्या आणि अशक्त शरीराचा कंटाळा आला असेल आणि इच्छा असूनही ते आपले शरीर तंदुरुस्त करू शकत नसतील, त्यांच्यासाठी उकडलेले अंडे हे रामबाण औषध आहे। आणि उकडलेल्या अंड्यात बऱ्याच प्रकारची प्रथिने आणि जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात। त्यामुळे शरीराचे वजन वाढण्याबरोबरच शरीरही मजबूत बनवते। दररोज उकडलेल्या अंड्याचे सेवन केल्यामुळे तुमचे वजन चांगल्या प्रमाणात वाढू शकते। मित्रांनो, अंड्याचे 3 प्रमुख भाग होतात: अंड्याचे कवच, पांढरा बलक आणि पिवळा बलक। अंड्याच्या एकूण वजनापैकी 10% वजन कवचाचे असते, 58% वजन पांढऱ्या बलकाचे, 32% वजन पिवळ्या बलकाचे असते। पांढऱ्या बलकात पाणी 87% व प्रथिने 13% असते। पिवळ्या बलकामध्ये तब्बल कॅल्शियम 90% तर आयर्न 93% असते। तर प्रथिने 70 कॅलरीज, कोलेस्ट्रॉल 210 मिलीग्रॅम, प्रथिने 2.7 ग्रॅम, चरबी 4.51 ग्रॅम, कार्बोहायड्रेट्स 4.51 ग्रॅम असतात। अशा पद्धतीने जर आपण रोज 3 अंडी पिवळ्या बलकासह खाल्ली तर 200 पेक्षा जास्त कॅलरी आपल्या शरीरात जमा होतात। जर आपण प्रमाणापेक्षा जास्त पिवळा बलक खाल्ल्याने वाढत्या कॅलरीमुळे आपले वजन वाढू शकते। पिवळ्या बलकामध्ये कोलेस्ट्रॉल जास्त असते, त्यामुळे त्यांचे अतिरिक्त सेवन हृदयरोगाला आमंत्रण देऊ शकते। पूर्वीच्या संशोधनात अंड्यातील पिवळा बलक वाईट असल्याचे मानले होते, पण अलीकडे असा कुठलाही धोका नसल्याचे पाश्चिमात्य आहार तज्ञांनी सांगून टाकल्यामुळे पूर्वीचे संशोधन मागे पडले आहे। मात्र पुन्हा एकदा केलेल्या नवीन संशोधनातून अंड्याचा पिवळा बलक हृदयरोग, पक्षघाताला आमंत्रण देणारा असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मित्रांनो, या व्हिडिओचा निष्कर्ष आपल्याला असा काढता येईल की योग्य प्रमाणात अंड्यातील पिवळा बलक आरोग्यासाठी धोकादायक नाही। अंड्यातील पिवळा भागासह अतिरिक्त सेवन हे आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते। म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अति तिथे माती होत असते। म्हणून तुम्ही एक नियोजित आहार घेऊ शकता। अंड्याच्या फक्त पांढऱ्या भागाचा वापर करण्याऐवजी तुमच्या आहारात 1-2 पूर्ण अंडी समाविष्ट करा। त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला आवश्यक पौष्टिक घटक सुद्धा मिळत राहतील। मित्रांनो, तुम्हाला अंड्याबद्दलचा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खालील कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन। धन्यवाद।